हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या मदतीसाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची संपूर्ण फौज जी आहे, टीम जी आहे ती या ठिकाणी तैनात असणार आहे। नागपूर रवी भवन, विधान भवन आणि आमदार निवासात वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे सगळे तरुण एका क्लिकवर आमदारांना मंत्र्यांना मदत करणार आहे। कुठलीही अडचण, मग आरोग्याची अडचण असो, जेवणाच्या सोयीची अडचण असो किंवा रूममधली इतर जी व्यवस्था आहे त्याबाबत हे सगळी फोर्स जी आहे, जवळपास 50 तरुणांची टीम, तरुणींची टीम जी आहे ती विधान भवन, रवी भवन आणि इतर परिसरामध्ये सज्ज केली जाणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या सगळ्या तरुणांना ट्रेनिंग सुद्धा देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काही टीम मेंबर्स आहे। मॅडम, काय करणार, काय वेळ असणार आहे? सर 9 ते 6 ही वेळ असणार आहे। आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुप मेंबरची वेळ 9 ते 6 असणार आहे। आपल्या या रवी भवन परिसरात 30 कॉटेजेस आहेत। त्या 30 कॉटेजेसमध्ये विजयगड आणि देवगिरी हे दोन आहे। यामध्ये 30 कॉटेजमध्ये प्रत्येकी एक सुपरवायझर राहणार आहे आमचा, आणि 4 कॉटेज मिळून एक त्या चौघांवर सुपरविजन करण्यासाठी काय काय मदत करणार आहे मंत्र्यांची तुम्ही? मंत्र्यांची आम्ही क्लिनिंग होत आहे का आणि आउटर क्लिनिंग व्यवस्थित होत आहे का ते बघू, आणि त्यांना कुठल्या गोष्टीची कमी जात आहे का बंगल्यामध्ये, जसं पाण्याची व्यवस्था बरोबर होत आहे का, किचन मध्ये व्यवस्थित त्यांचा नाश्त्याचा वगैरे जो आहे तो मेनू व्यवस्थित येत आहे का, ह्या सर्वांची आम्ही पाहणी करूया। नक्कीच मंत्र्यांचं खानपान असो किंवा इतर व्यवस्था असो, सगळ्या मदतीसाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे हे तरुण जे आहे ते सज्ज असणार आहे। पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा उपक्रम राबवला जातोय की मंत्र्यांना निवासादरम्यान कुठलीही अडचण येऊ नये किंवा सेशन चालताना त्या सभागृहाच्या परिसरात काही अडचण येऊ नये म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे हे तरुण जे आहे ते सज्ज असणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।